आहेत का सर? आणि आय कार्ड कुठे आहे तुमचं? खिशात? मग घरीच ठेवून टाका. तुम्हाला माहिती मी घालतो नाही मला माहिती आहे तुम्ही घालता, पण आत्ता घातलेलं नाही आहे. बरं आहेत का? हो मॅडम. नमस्ते मॅडम. नाही मॅडम, कॅमेरा बंद नाही होणार. आमच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. पण सरांसाठी असेल तर मी बंद करतो. मला फोन काय करते? काढा पुढे वेळ. काढा काढा जरा. नाही मला सरांवर खूप विश्वास आहे सर. बंद करू. काळजी करू नका, काढा ते. तुमच्यावर मला प्रचंड विश्वास आहे का तेवढं? आहे ना. मग मी फक्त माझा ना विश्वास कधी डळमळतो माहिती का, जर समोरचा माणूस आय कार्ड घालत नसेल तर. तुम्ही काळजी करू नका. करा ते बंधन बसा जरा. नाही नाही तुम्ही मॅडम घाला ना, घालून घ्या घालून घ्या. पण ते मगाशी आले की मग मॅडम यार सिग्नल आमचं इथेच होतं काल. सर आता नको उलट सर. सरजी मी काय म्हणतो, नाही 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 माझा मुद्दाच तो आहे, तुमच्यासारख्या माणसांना आय कार्डची गरज नाही आहे. मी काय सांगतोय तुम्हाला, माझं पद्धत सो माहीत आहे. मी काय म्हणतो आय कार्ड आहे ना हे फक्त सिम्बॉलिकल आहे. मग मी जे मागं लागलो ना ते आय कार्डच्या मागं नाही लागलो. माझं म्हणणं असं की काम करा. हां तुम्ही आय कार्ड घाला नाही तर नका करू. नवल किशोर राम कुठे घालतात? नवल किशोर राम सर कुठे घालतात? पण ते त्यांना कोणी विचारणार आहे का? यासाठी नाही की ते कमिशनर आहेत, ते काम करतात सर. आणि त्यांना मी म्हटलेलं आहे की यू आर आवर लास्ट होप. तसंच तुम्ही सुद्धा आमचे घनकचरा विभागाचे लास्ट होप आहे. या मॅडम. हां काय आहे काय विषय? शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यान्वित हो सर. मी तुम्हाला ना माझ्याकडं 150 GR आहेत आय कार्डवरचे, आणि तुम्हाला जे पाहिजे ते GR आहे ना तुम्हाला एका मिनिटात मी पाठवू शकतो. आणि आता नागरिक आहे ना. हां पण मी तरी मुद्दाम कॅमेरा चालू केला आणि कॅमेरावर सांगितले सर की अविनाश सकपाळ साहेबांसारख्या माणसांना आय कार्डची गरज नाही, त्यांचं काम बोलतं. त्यांनी घातलं काय नाही घातलं काय सर मी कधी आत्तापर्यंत विचारलंय का तुम्हाला? याचं कारण असं आहे, मी सगळ्यांना विचारतो सर, तुम्हाला नाही विचारलं मी. सर मी बंद करतो वाटलं सर. आणि सर सगळं रेकॉर्डिंग करतो ना ते मी टाकतो असं नाही. सर बंद करतो जाऊ दे. या सर. हां तुमचा वेळ नको द्यायला. हां हां नाही मग 2 मिनिटाचं देणार आहे ना मला. हां तुम्ही म्हणता असं बंद करतो, तुम्ही बसा आणि मला ते प्रश्न विचारू द्या फक्त, त्यावेळी चालू करतो. बरं हो सर. नमस्कार, मी मिलिंद जाधव TV10. मी आता बाईटसारखं घेत नाही कारण का तुम्हाला वेळ कमी आहे म्हणून. त्याच्यावर आपण बाईट घ्यायची आहे ती अधिकृतपणे माझा कॅमेरा असेल. सर मुद्दे 2 आहे. एक म्हणजे की म्हणजे खरंच विभागात आय कार्ड घालत नाहीत, पण मी ऑन कॅमेरा सांगतो की आम्हाला काम हवं आहे. आय कार्डचा मुद्दा असा आहे की काम जे करत नाही ना ते घालत नाही. पण एखादा माणूस काम करत असेल ना त्यानं आय कार्ड घातलं काय नाही घातलं काय. त्यातलेच मित्रांनो आमच्या समोर जे आहेत अविनाश सकपाळ साहेब. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही नागरिकाचं शांतपणे ऐकणारी व्यक्ती जर असेल तर आम्हाला हे पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी काल वेळ काढून मी तुमच्याकडे आलेलो आहे. मुद्दा 2 आहे. एक म्हणजे अपेक्स कमिटी. तर सर अपेक्स कमिटीची सगळी इतिहास जो आहे ना तो मला माहीत आहे. मी ते एकदा तुम्हाला सांगितलं कारण का तुम्ही नवीन आहात या विभागासाठी. सगळ्या विभागात अपेक्स कमिटी असायला पाहिजे. ही खूप चांगली आहे. नागरिकांचं इन्व्हॉल्वमेंट फार गरजेचे आहे. पण ही अपेक्स कमिटी जी आहे ना ती फार चुकीच्या पद्धतीनं स्थापन झालेली आहे. सगळे नियम चुकीले, सगळे धाब्यावर बसवलेले. मोळक साहेबांनी आणि श्यामलाताई देसाई त्यांनी ही स्थापन केलेली आहे. श्यामलाताई देसाईने NSCC ही त्यांची संघटना आहे ना ते रूल इकडे आणलेले आहेत. तर त्या रूलवर जायला पाहिजे आपण इकडे सुद्धा. सर प्रत्येक नागरिकातला एक प्रत्येक वॉर्डाचा प्रतिनिधी घ्या, पण तो नागरिकांना सिलेक्ट केलेला असायला पाहिजे. तिथं जर परत महानगरपालिका सिलेक्ट करणार असेल तर महानगरपालिकेबद्दल नागरिकांमध्ये मत चांगलं नाही आहे.
दे आर व्हेरी व्हेरी अँग्री अँड अनॉइड, कारण का ते सगळे टॅक्स भरतात माझ्या सहित. तुम्ही नागरिकच आहात, तुम्ही टॅक्स भरता, रस्त्यानं जाता येत नाही, मासे मेले, उद्या माणसं मरणार आहेत सर. मी कालच शूटिंग घेऊन आलेलो आहे पाण्याचं. आता फक्त माणसं डायरीचा माझा व्हिडिओ बघितला का, तर हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अपेक्स कमिटीमध्ये ती कॉन्फिडेन्शियल मीटिंग आहे का, ती नागरिकांची मीटिंग आहे. जर इथं राज्यसभा, लोकसभा, विधानसभा सगळ्याचं रेकॉर्डिंग होतं आणि ऑनलाईन होतं, तर त्यामुळे तुम्ही करा, आम्हाला द्या. पण पत्रकार आलाय आणि त्याला तुम्ही बसायचं नाही जर सांगितलं तर मग हे चुकीचं होईल. त्यात आणि दुसरी चूक काय माहिती आहे का, नियम जर असेल ना तर मी मिलिंद जाधव TV10 हा नियमाच्या वर नाही, GRच्या बाहेर जात नाही. मी GR सगळे गोळा केलेले आहेत. 2026 हे जे वर्ष आहे ना ते फक्त TV10 GR, आणि त्याचा माझा GRचा अर्थ फार तुम्हाला सर आवडेल. तुम्ही मागंही म्हणलेला आहात की आम्हाला मीडियाची मदत लागते. मी आलो आहे तुमच्यासाठी, तुमचा माझा फार संबंध ते आलेला आहे. मॅडम जेव्हा ह्याला होत्या ना सिंहगड ह्याला होत्या तिकडे मी गेलेलो, त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे, तो सुद्धा बघा. सर महानगरपालिकेत कुणीही कुठलेही नियम पाळत नाहीत. मग हे जे नियम आहेत ते फक्त नागरिकांनाच आहेत का, मग कुठले नियम असतील तर मग तर हे नियमाचं बंधन आहे ना, आपल्याला सिस्टम सरळ करायचे. हे बेसिक नियम पाळत नाहीत महानगरपालिकेतले, वेळेवर येत नाहीत, त्यानंतर कुठं जातात त्याचं नोंद करत नाहीत. म्हणजे बायोमेट्रिक अटेंडन्स नाही, मस्टर नाही, त्यानंतर गमनागमन हालचाल रजिस्टर नाही, आय कार्ड घालत नाहीत. मी म्हणतोय 95% आय कार्ड घालत नाहीत. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती आहे का, 3rd आणि 4th जे कॅटेगरी क्लास आहे ते घालतात, पण 2nd आणि 1 आणि सुपर क्लास तर ते म्हणतात की आय कार्ड त्यांच्यासाठी नाहीच आहे, त्यांच्यासाठी म्हणजे हे सुद्धा नाही आहे, नोंद म्हणजे काय तर प्रेझेंटी सुद्धा महत्त्वाची नाही आहे. असं कसं असू शकेल. तर हे जे GR केलेलं आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सर CCTV खूप महत्त्वाची आहे. आत्ता तुम्हीच पाहिलं आणि तुम्ही त्या फोटोमध्ये आहात, तुम्ही स्वतः उपआयुक्तापैकी आहात की तुम्ही एक तक्रार केलेली आहे. मीडिया म्हणजे सोशल मीडियाचा गैरवापर केला जातो, अगदी बरोबर आहे. पण जर चांगलं सोशल मीडियाचं नाही आहे का, मग तुम्ही सुद्धा त्यात सिलेक्ट करा ना. हां, मग तुम्ही सुद्धा म्हणजे आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, कुठले येतो, चांगल्या वाईट कशामध्ये येतो. हां बरं, म्हणजे ते सुद्धा आमची ही पद्धत कशी वाटते. मी काय म्हणतो, दूध का दूध पाणी का पाणी. जर महानगरपालिका आमचं शूटिंग घेते तर आम्ही का नाही घ्यावं. आणि त्याच्यावर बरेचसे वाद झालेले आहेत. माझं पत्र दिलेले जे सुद्धा तुम्हाला देतो बरं का मॅडम, आणि तुम्हाला सुद्धा देतो, माझी पत्र आहे. त्याच्यावर आशा राऊत मॅडमच सुरक्षा विभागाच्या त्याचे उत्तरच देत नाहीत. मग नागरिकांचा गोंधळ होणार की नाही सर, हा मुद्दा आहे. तर आता मी अपेक्स कमिटीबद्दल बोलतोय. सर अपेक्स कमिटीचं माझं असं मत आहे, त्याला पिरियडचं हे नाही आहे, त्याला अधिकार का ते माहीत नाही. ती लोक सगळे अपेक्स कमिटी मेंबर हे त्या अपेक्स कमिटी पदाचा दुरुपयोग करत आहेत. माझ्याकडे पुरावे मी शिवाय बोलत नाही, ते मी तुम्हाला सांगेन. आणि त्यांना असं वाटतं की ते म्हणजे ते काही नगरसेवक नाही आहेत, हो ते निवडून आलेले नाही आहेत, ते चुकीच्या पद्धतीनं आलेले आहेत. मी परत सांगतोय, हे वॉर्डच्या ऑफिसरनं ठरवायचंच नाही आहे, हे नागरिकांनी ठरवायला पाहिजे. त्याला कुणी ठरवलं की ते लोकप्रतिनिधी आहेत आणि ते व्यक्तिगत कामं करत आहेत. त्यांच्या सगळ्यांची घरं तपासा ना तुम्ही. घरं तपासा म्हणजे काय, का बाहेरचं अतिक्रमण, झाडं म्हणजे म्हणजे इकडची झाडं घेऊन जातात, झाडं तोडतायत ही लोक. ह्यांचे हॉटेल आहेत काय कायचे सर, गोठे आहेत त्यांचे. मग ते आणि माझ्याकडे बाईट आहे की महानगरपालिका आम्ही अपेक्स कमिटी आम्हाला किंमतच देत नाही. अहो तुम्ही अपेक्स कमिटी नाही, तुम्ही काम करा, तुम्हाला सगळी किंमत देतील. आणि सगळे नाहीत तसे, चांगली लोकंसुद्धा आहेत. मोहिते साहेब आहेत, मेहता साहेब आहेत, श्यामलाताई देसाई मॅडम, त्यांच्याबद्दल डाऊटचा घेताना नाही, NSCC, पण त्यांची काळजी वेगळी आहे. अहो वय नावाचा काय प्रकार आहे की नाही, आपल्याला त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. तर ते सगळं महत्त्वाचं आहे. आणि तिथं आता राजकारण चालू झालं, त्यामध्ये दोन समाजाच्या प्रती काहीतरी चांगलं करण्यासाठी अशा प्रकारच्या व्हेरी गुड पॉलिसी आपण ठरवूया. क्या बात आहे. मान्य आयुक्त साहेबांकडून आपण मान्य करून घेऊ. अगदी मस्त. आतापर्यंत जी अपेक्स कमिटी आहे तसं तुम्ही म्हणतात तसं असू शकेल, परंतु आपण इथून तुमच्या अपेक्स कमिटी व्हेरी गुड. तर ते आपण पॉलिसी ठरवून मॅडम निर्णय घेऊन
त्याची निवड आम्ही ह्यांना का मानतो की ह्यांना आय कार्ड खुर्ची वगैरे काही नाही नाही. आणि एक सांगतो आउट ऑफ द वे सांगतो की ह्या माणसांची म्हणजे मी मुद्दाम असं म्हणतोय की संस्कृती कळते का नाही. तो सर तुमचं नाव किती चांगलं आहे याची तुम्हाला कल्पना सुद्धा नसेल. माझ्या मते तर तुम्हाला शत्रूच नसेल. अजात शत्रूपैकी तुम्ही आहात. हा नाही पण त्याबरोबर आमची जबाबदारी वाढते ना. आम्ही जेव्हा यांना मित्र मानतो ना तेव्हा मग आमची जबाबदारी वाढते. आणि चुकून सुद्धा ह्यांच्याकडनं सुद्धा चूक होऊ नये अशी आमची इच्छा आहे सर. आणि आय कार्ड जे आहे ना दर्शनी भागावर घालणं हे सुद्धा आय कार्ड न घालण्यासारखं आहे. पण हे आहे दर्शनी भाग. दुसरा मुद्दा केंद्रे सरांना जर तुम्ही त्यांच्याकडे मला फॉरवर्ड केलं हां तर त्यांनी काम करायला पाहिजे ना. त्यांनी फोन उचलायला पाहिजे. त्यांनी मला रिपोर्ट करायला पाहिजे. मी सांगायला पाहिजे अपडेट करायला पाहिजे. तेवढा तर माझा हक्क आहे की नाही. आणि सर मी म्हटलं ना मी पत्रकार मानत नाही. मी माझ्या स्वतःला अधिकारी आणि नागरिकांचा मध्यस्थ मानतो आणि नागरिक मानतो. हां ते सुद्धा त्यांना सांगा. हां त्यांना सांगा. आणि आणखीन मुद्दा काय बरं हां सर घनकचराच्या बद्दल आहे ना खूप आमच्याकडे ढीगभर तक्रारी येतात. आणि चव्हाण साहेब त्यांनी पवनीत कौर मॅडमला सुद्धा तिकडं आम्ही त्यांच्यासमोर भेटलो. तिथं पवनीत कौर मॅडमनं सुद्धा आम्हाला रिक्वेस्ट केली कॅमेरा. हां अनिरुद्ध चव्हाण झालं. आणखीन एक हे का नाही मॅडम अनिरुद्ध चव्हाण. आणि तो अहो माझ्या चॅनलवर आता ते सगळ्यांचे व्हिडिओ मिळणार आहेत तुम्हाला. पटेकर मॅडमचा सुद्धा व्हिडिओ मिळणार आहे. आणि हां सर महत्त्वाचं म्हणजे तुमच्या केबिनला आणि मॅडमच्या केबिनला CCTVची मागणी तुम्ही करा. कारण की शेकटकर मॅडमना भेटलोय मी बरं का. शेकटकर मॅडम एक महिला अधिकारी अशा आहेत ज्या आय कार्ड घालतात फक्त. बाकी कुठल्याही महिला अधिकारी आय कार्ड घालत नाही. मी कॅमेऱ्यावर बोलतोय. आणि बरेचसे HOD तर घालतच नाही सर कुठली. फक्त अनिरुद्ध पावसकर मुद्दा मी त्यांचं नाव घेतोय. एका व्हिडिओमध्ये फोटोमध्ये ते दिलं नाही. तुम्ही प्रेसला देता ना सर त्याच्यामध्ये सुद्धा आय कार्ड नसेल ना तर मग तुम्हाला आज न उद्या म्हणजे तुम्ही म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट हे बोटं उचलणार आहे. तर असे ते विषय आहे. याच्यावर म्हणजे खास करून अपेक्स कमिटीवर बाईट कधी देणार. आपण करूया अपेक्स कमिटीचा आपण करूया. चालेल. ॲग्रीड. ओके सर गुड डे. चला मॅडम बरं मिनिटचं मीटिंग कधी देणार आहे. तुम्ही प्रॉमिस केलं आहे हां आता तुम्हीच प्रॉमिस केले की कॅमेऱ्यावर. बरं चला ठीक आहे. धन्यवाद मॅडम. तुमचं अभिनंदन. आय कार्ड घातलेलं आहे. तर हे करणं आमचं काम आहे. चला येऊ का. नमस्ते मॅडम. आय कार्ड का नाही घातलेलं. बरं मॅडम त्या दिवशी तुम्ही मीटिंगला होता. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मला ग्रुपवर घेतलेलं आहे. मग तुम्ही त्यांना का सांगितलं नाही. नाही मोळक साहेबांना मी भेटलोच नाही. काय झालं सरांनी मीटिंग मध्ये तुम्ही लगेच गेलात ना बाहेर. नंतर सरांनी सांगितलं की अपेक्स कमिटीच्या ग्रुपमध्ये मीडिया मेंबर्स असावे का मला फोन का नाही केला किंवा रेकॉर्डिंग करावं का वगैरे ह्या सगळ्याबाबत कमिशनरांची मान्यता घेतो. जे आदेश कमिशनर देतील तसं आम्ही ठरवणार नाही. माझं म्हणणं काय मला बाहेर काढताना घ्यायचं नाही हे जे आदेश होते का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुम्हाला माहित होतं तुम्ही मला ग्रुपवर घेतले तुमच्याच ग्रुपवर आहे. तर त्यामुळं तुम्ही ते म्हणजे सांगायला हवं होतं. बरं हे फॅन चालू असतात. हॅलो बसले हां नाही कोण बसलं इथं मॅडम आहे तिथं. बघू बरं उडा मॅडम बघूया ना कुठे दाखवा. मॅडम तिकडे. अच्छा या मॅडम बसते तिकडे. ओके नाही बसा मॅडम. आय कार्ड घातलेले तर चांगले म्हणजे आम्हाला आवडतं असं. पण ते बाहेर सोबत शकतात ना. हे जर लाईट वाचवा सर. इकडे कोण बसले. बांगरे मॅडम आहे. हां एक मिनिट भेटू का. येऊ का मॅडम. मॅडम पहिल्यांदा तर एक गोष्ट सांगतो. मी मिलिंद जाधव TV10 आणि मी बघा हात जोडलेले आहेत. त्यासाठी माहिती आहे का तुम्ही तुमच्या जागेवर बसलेले आहात आणि आय कार्ड घातलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मला आज काही नको आहे. बस फक्त तुम्ही ज्या पदावर असाल तर कनिष्ठांना तुम्ही फक्त आव्हान करा की आय कार्ड घालणं
दर्शनी भाग खूप गरजेचं आहे. एवढं फक्त मी विनंती करेन. तुम्ही 2 ते 3 वेळा येऊन गेलाय. तुम्ही म्हणजे मला माहीत नव्हतं तुमचं नाव, ते मला ते माहीत नव्हतं. पण असे अधिकारी आम्हाला हवे आहेत. धन्यवाद. बाकी काही काम नाही, तुमचा वेळही घेत नाही.